उपलब्ध आहे, कारण त्यातले शब्द हे प्राचीन शब्द आहेत आणि हे शब्द शास्त्रातले असल्यामुळे ज्यांना पंथाचा उपदेश नाही किंवा पंथाचा परिचय नाही त्यांना समजणार नाहीत। यासाठी जे प्रत्यक्षपणे या पंथाशी परिचित आहेत त्यांना ही सूत्रसूची उपयोगाला येईल आणि म्हणून याचं आपण अवश्य लाभ घ्यावा विनंती आहे। एक बार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपला आनंद व्यक्त करायचा। देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी संपन्न होत असलेला अमृतफळ उपहार महोत्सव आणि श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, तसेच आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री बाबाजी आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व माझे हितचिंतक मार्गदर्शक परमपूजनीय श्रद्धेय आचार्यगण आणि उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि वासनिक बंधू भगिनी, आज आपण श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। सकाळी शोभायात्रेच्या माध्यमातून सुरुवात झालेले हा वर्धापन दिन आता अमृतफळ उपहार महोत्सवापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी उपहार संपन्न झाल्यानंतर आपल्याला अमृतफळाचा देखील लाभ या ठिकाणी होणार आहे, परंतु तत्पूर्वी ज्ञानामृताचा देखील लाभ आपल्या जीवनामध्ये व्हावा म्हणून या धर्मसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अखिल जीवमात्राच्या कल्याणाकरिता केलेला ज्ञानोपदेश, केलेला हितोपदेश प्रत्येक वासनिकाच्या, नामधारकाच्या तसेच संत महंत भिक्षुकाच्या जीवनामध्ये आत्मोन्नती करता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा महत्त्वपूर्ण हेतू धरून प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा वर्धापन दिन सोहळा आणि या धर्मसभेचं आयोजन केले जातं। 35व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेलं श्रीकृष्ण मंदिर आणि असलेली आश्रम संस्था, या आश्रम संस्थेला ज्यांच्या माध्यमातून ही आश्रम संस्था नावारूपाला आली असे कैवल्यवासी या आश्रमाचे आचार्यगण यांच्या पवित्र स्मृतींना आपण अभिवादन करूया, कारण त्यांनी घेतलेल्या धर्मरूप कष्टातून, त्यांनी घेतलेल्या धर्मरूप उपकारातून आपण आज या सावलीमध्ये उभे आहोत। आपण या सावलीमध्ये या धर्म सोहळ्याचा आयोजन करतो आहोत। आजच्या या सभेचे कार्यक्रमाचे आयोजक माझे स्नेही हितचिंतक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री पंत बाबाजी महानुभाव, तसेच आश्रमस्थ सर्व परिवाराला मी महानुभाव आश्रम श्रीरामपूर, आश्रमस्थ सर्व तपस्विनी माता भगिनी भिक्षुक महात्म्यांच्या वतीने संपन्न होत असलेल्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून पुढील धर्मरूप वाटचाली करता असेच भव्य दिव्य धर्मसभा धर्म सोहळे संपन्न होवत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या विचारांना विराम देतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। खूप मार्मिक शब्दांमधून आणि मोजक्या शब्दातून बाबांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली। कार्य सातत्याने आश्रमात घडो या आपल्या शुभकामना खरोखरच सर्वांच्या आश्रमात त्यांना प्रेरणा देणाऱ्या आणि उत्साह वाढविणाऱ्या बाबांच्या मंगलमय विचारासाठी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि यानंतर परमपूज्य मंत्री घुगे बाबा यांचं आगमन झालेलं आहे। प्रथम त्यांचं इथे स्वागत होईल आणि त्यानंतर बाबा आपला संपूर्णपणे संदीप भाऊ पालवे यांच्या वतीने बाबांचं स्वागत होईल। आदरणीय श्री संदीप भाऊ पालवे, आपणाला विनंती आहे आजच्या या धर्मसभेची शुभेच्छा पर विचार व्यक्त करणारे आणि आश्रमाचे संचालक परमपूज्य मंत्री घुगे बाबा यांचा आपण पुष्पहाराने स्वागत। श्री संदीपराव पालवे हे API आहेत, उच्च पदावर आहेत, असं असतानाही आदरपूर्वक आले। सर्व संतांना विनम्रपूर्वक त्यांनी दंडवत केला, घुगे बाबांचं स्वागत केलं। त्यांना मी घुगे बाबांना स्वागत स्वीकारून धन्यवाद देतो आणि त्यांनी शुभेच्छा पर विचार व्यक्त करावेत अशी परमपूज्य महंत श्री घुगे बाबा।
वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सवंदे जडजीवतारुणिवरा पोता कृता हिधरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वांना भोका लागलेला आहे त्याच्यामुळे काय सर्वांचा आवाज नाही आला का हो सरपंच? बरोबर आहे की ते आयराणीमध्ये म्हणे ना, बिन कपाशी न उरले त्याले बोंड म्हणू नये, बिन कपाशी न उरले त्याले बोंड म्हणू नये, प्रभू नामाविना खुले त्याले. हे जे तोंड आपल्याला दिले ते कशासाठी दिले? आपण तर इथं दररोजचं तेच चालू असतं, आपल्या अन्य वार्ता वगैरे जे प्रपंचात चालूच असतात. पण खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आलो तर परमेश्वराचं नाम आपण घेतलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एका सुरात त्या प्रभूचा जय जयकार करायचा आहे. श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजचा हा वर्धापन दिन, श्री चक्रधर मंदिर वर्धापन दिन महोत्सव, त्या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते ध्वजारोहण झालं असे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन झालं असे सर्वच वंदनीय संत महंत व स्टेजवर उपस्थित असलेले सर्व संत महंत बंधूंनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे दरवर्षी हा अमृतफळ महोत्सव संपन्न होत असतो आणि याही वर्षी अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि बाबाजींचं अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कार्य आहे. आणि बाबाजींचं जे या खऱ्या अर्थाने कैवल्यवासी बाबा गेल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण जो आश्रम असेल किंवा हे संपूर्ण जे धार्मिक कार्य असेल ते अतिशय सुचारू व्यवस्थितप्रमाणे त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पार पडलेलं आहे. अशा बाबांच्या कार्याला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. धन्यवाद बाबा. 10 वर्षापूर्वी देवदर्शनार्थ गेलेले या आश्रमचे आणि मंदिराचे संचालक कैवल्यवासी श्री बाबांची आपण हृदय अशी आठवण काढली आणि सर्वांच्याच मनामध्ये एक वेगळा भाव गजबजून आलेला आहे. आणि ते अपूर्ण राहिलेलं कार्य आताचे विद्यमान महंत आचार्य प्रवर महंत श्री बाबाजी करत आहेत. बाबाजींना धन्यवाद देतो. आणि यानंतर डॉक्टर प्रवीण कुमार शास्त्री यांनी आपले विचार व्यक्त करावे, शुभेच्छापर विचार द्यावेत ही त्यांना विनंती आहे. डॉक्टर प्रवीण कुमार शास्त्री. बाबाजींचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. महानुभाव पंथातले संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत, व्याकरणाचार्य आहे. ज्यांना संस्कृतमध्ये PhD करावायची असेल ते बाबाजीकडे आल्याशिवाय PhD पूर्णच करू शकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय त्याचा आम्हाला अनुभव आहे. खूप मोलाचं मार्गदर्शन आणि संस्कृत भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व हे वाखाणण्यासारखं आहे. बाबाजींना विनंती. फुलेंदीवर कांतिमिंदुवदनं बरहावतं सप्रियं श्रीवत्साङ्कमुदार कौस्तुभधरं पीताम्बरं सुन्दरं गोपीनां नयनोत्पलार्चित्तनं गोगोपसंगावृतं गोविन्दं कलवेणुवादनकरं दिव्यांगभूषं भजे. श्री कृष्ण भगवान की जय. श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रधर मंदिर श्रीरामपूर या मंदिराचा 35वा वर्धापन दिवस आणि त्याचप्रमाणे अमृतफळ महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे.
या प्रत्येक वर्षी आम्ही हा उत्सव साजरा करीत असतो. ज्याप्रमाणे पूर्ववक्त्यांनी आपल्याला संबोधित केलेला आहे, पूर्वीचे जे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी श्रीपंत बाबाजींनी त्यांचे जे स्वप्न होते ते आताचे जे पंत बाबा आहेत त्यांनी फार कुशलतेने हे सर्व कार्य संपन्न करीत आलेले आहेत. आणि ते इतक्या कुशलतेने अशा प्रकारचा धर्म प्रचार प्रसार करतील हे आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. फार कुशलतेने देवाने त्यांना एक चांगली शक्ती दिलेली आहे. आणि हा जो धर्म आहे, हा जो महानुभाव पंथ आहे, हा महानुभाव पंथ हे एकमेव असा पंथ आहे जो फक्त ईश्वराची आराधना करतो. अनेक पंथ आहे आणि या पंथाला भगवान श्री चक्रधर स्वामींनी प्रतीती पंथ सांगितलेला. हा प्रतीती पंथ की देमती, या पंथाचं नाव काय आहे? प्रतीती पंथ. सर्वांना माहित असायला पाहिजे. आणि या प्रतीती पंथच्या माध्यमातून देवाने देवतीला काही लीळा आहेत, त्या लीळांच्या माध्यमातून समजवलेला आहे की हा पंथ म्हणजे काय. इतर पंथ जे आहे ते विश्वासपर पंथ आहे, पंथ हा एकमेव असा पंथ. श्रीकृष्ण भगवंतानी आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये खूप काही सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा फक्त एकच श्लोक तुम्हाला सांगतो आणि त्या श्लोकावर सर्वांनी जे आज या ठिकाणी एकत्रित उपस्थित आहेत, म्हणजे जे वासनिक वर्ग, त्यांनी कशा प्रकारे म्हणजे या आपल्या धर्माला पुढे न्यायचा आहे. कारण हा धर्म जो आहे पुढे तेव्हा जाईल जेव्हा आपण एकनिष्ठ होऊ, तेव्हाच हा पंथ पुढे जाणार आहे. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये पूर्ण अर्जुनाला पूर्ण गीता सांगितल्यानंतर शेवटी 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. अर्जुन सर्व धर्माला सोडून माझ्या एकट्याला शरण ये. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. हा धर्म आपल्या सर्वांना पुढे न्यायचा आहे, पुढे वाढवायचा आहे. आपण जोपर्यंत एकनिष्ठ होत नाही, आपली एकनिष्ठ भक्ती होत नाही, तोपर्यंत हा धर्म पुढे जात नाही. आपण आपल्या पूर्वजांना बघा, आपले पूर्वज कसे होते, त्यांचे कसे आदर्श होते, आपण त्यांना बघायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला आपली वाटचाल सुरू करायची आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या धर्माकडे जर चाललो तर आपण स्वस्थ राहणार, आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही. मी जास्त न बोलता, कारण कमी वेळ मला दिलेला आहे, मी या मंदिराच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आणि अमृतफळ उपहाराच्या निमित्ताने मी आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आपले हे वक्तव्य आपल्या वक्तव्याला या ठिकाणी विराम देतो. आणि सर्वांनी एक जय घोष करायचा आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. आभारी आहोत बाबा. आपण एकेश्वरी भक्तीबद्दलचा श्रीकृष्ण भगवंताचा विचार आणि गीतेतला श्लोक त्याद्वारे केलेलं उद्बोधन निश्चितपणे प्रत्येकाला विचार करण्याला लावणारं आणि अंतःकरणामध्ये जाणार आहे. आपल्या